नमस्कार. रामकृष्ण हरी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मपुरी युट्यूब चॅनलवर आपणा सर्व भक्तांचं मनपूर्वक स्वागत. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी यांच्या सौजन्याने आज तुकाराम गाथेतील अभंगावर प्रवचन होणार आहे. तत्पूर्वी एक गीत सादर होईल. गीत सादर करणार आहेत आदरणीय श्री दीपक इनामदार. मी त्यांना विनंती करते की त्यांनी गायन सेवेला सुरुवात करावी. सदा माझे डोळा जडो तुझ्या मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझ्या मूर्ती. रखुमाईच्या पती रखुमाईच्या पती हो रखुमाईच्या पती सोयरिया सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मज प्रेम देई मज प्रेम हो देई मज प्रेम सर्व काळ सर्व काळ. विठू माऊली हाची वर देई, विठू माऊली हाची वर देई. संचरो निराही संचरो निराही हो संचरो निराही. हृदय माझ्या हृदय माझ्या. तुका म्हणे काही न मागो आणिक, तुका म्हणे काही न मागो आणिक. तुझे पायी सुख तुझे पायी सुख हो तुझे पायी सुख. सर्व आहे सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. देई मज प्रेम देई मज प्रेम हो देई मज प्रेम सर्व काळ सर्व काळ. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. धन्यवाद दादा. आता आजच्या प्रवचनाच्या आधी थोडी प्रस्तावना मांडते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पातून आणि परमपूज्य सद्गुरू डॉक्टर श्री द देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या कृपेने आणि परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या आशीर्वादाने गेल्या 11 वर्षापासून चालणारा हा चातुर्मास ब्रह्मपुरी येथे सुरू आहे. 2015 पासून एका मंदिरात चालणारा हा चातुर्मास ईश कृपेने आज 6 राज्य व 600 मंदिरात सत्संग मंडळात 11व्या वर्षात सुद्धा आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध, ग्रामगीता, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत या संत वाङ्मयांचा अभ्यास चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी अंतर्गत केला जातो. त्यात विविध कार्यक्रम राबवले जातात. त्यातीलच हा कोविड काळापासूनचा उपक्रम. ऑनलाईन प्रवचने अनेक प्रसिद्ध वक्त्यांकडून मागवून चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी युट्यूब चॅनलवर प्रसारित केली जातात. त्याचा लाभ सर्व मंदिरात साधक परिवार घेतात. आज आपण सर्व श्रोते याच उपक्रमातील प्रवचनाचा आनंद व संत उपदेश ऐकण्यास एकत्रित जमलो आहोत.
आता आपल्या प्रवचनासाठी लाभलेल्या प्रवचनकार यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. आदरणीय आपल्याला लाभलेल्या प्रवचनकार यांचं नाव आदरणीय सौ वैशाली दीपक इनामदार, नांदेड सिटी, पुणे. त्या सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्री द देशमुख म्हणजेच डॉक्टर काका यांच्या त्या अनुग्रहित आहेत. गेल्या 15 वर्षापासून त्यांचा डॉक्टर काकांच्या मार्गदर्शनाखाली पंचदशी, मनाचे श्लोक, श्रीमद भगवद्गीता यांचा अभ्यास चालू आहे व त्या पुणे येथे मनाचे श्लोक, भगवद्गीता यांचे वर्गही त्या घेत आहेत. अत्यंत तळमळीने, निष्ठेने, सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे कार्य अविरत चालू आहे. मी आदरणीय वैशालीताईंना विनंती करते की त्यांनी त्यांच्या प्रवचनाला सुरुवात करावी. चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे. घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. पंढरीरायाला नमस्कार करते. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य लिहिणारे माझे परात्पर सद्गुरु परमपूज्य हरिभक्तपरायण शंकर महाराज खंदारकर महाराज यांना विनम्र नमस्कार करते. माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका, परम आदरणीय श्रद्धेय मंदाताई यांना आदरपूर्वक नमस्कार करते. आणि चातुर्मास उत्सव समितीच्या सर्वा आदरणीय परमपूज्य सविताताईंनाही स्मरणपूर्वक नमस्कार करते. आणि श्रोते हो, तुम्ही जगदीश मूर्ती, त्यामुळे आज तुमच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम श्रवण होतोय, त्यामुळे तुम्हालाही अभिवादन करते. तुकाराम गाथा भाष्य हे एक भक्तिशास्त्र आहे. पंढरीचा पांडुरंग हा गाथेचा आत्मा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी भक्ती रसाचे सेवन करतो आणि तोच रस सर्वांना पाजतो. गाथेतील बोल हे तुकाराम महाराजांचे अनुभवाचे बोल आहेत. पांडुरंगावर आत्यंतिक प्रेम हा सर्व अभंगाचा स्थायी भाव आहे. विभक्ताचा भक्त व्हायचं असेल तर एकमेव पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावे, हाच भाव तुकाराम गाथेत सर्वत्र दिसतो. आज मला या तुकाराम गाथा भाष्यामधील अभंग 2924 चिंतनासाठी सविताताईंनी दिलेला आहे. सर्वप्रथम मी त्या अभंगाचं वाचन करते. शब्द आहेत, आता पाविजेल घरा या दातारा संगती. पायावरी ठेवूनी माथा सर्वथा हा नुपेक्षी. येथूनी तेथवरी आता नाही सत्ता आणिकांची. तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळियांचा. 4 चरणांचा हा अभंग आहे. चिंतनासाठी आज मला मिळालेला आहे. याचा अर्थ आपल्या कंदारकर महाराजांनी जो केलेला आहे तोही वाचूया. या दात्या पांडुरंगाच्या संगतीने त्याच्या कृपेने मी मूळ घराला प्राप्त होईल. याच्या पायावर निष्ठेने डोके ठेवले असता हा खरोखरच उपेक्षा करत नाही. चित्तशुद्धीपासून अपरोक्ष अनुभवापर्यंत एका पांडुरंगा वाचून कोणाच्याही सत्तेची आवश्यकता नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हाच चक्रपाणी सर्व बलवानांमध्ये शिरोमणी आहे. त्यामुळे त्याच्या संगतीने ब्रह्मरूपी मूळ घराला
निर्विघ्नपणे जाता येईल. आपण जो अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे तोही वाचला. त्याच्यानंतर त्याच्यावर जे भाष्य केलेलं आहे, अर्थ लिहिलेला आहे, त्याचंही आत्ता वाचन केलं. आता आपण चिंतनाला प्रारंभ करूया. पहिल्या चरणाचं चिंतन करूया. या दात्या पांडुरंगाच्या संगतीने मी मूळ घराला म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होईल. पहिलं चरण हे जे आहे त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आता आपल्याला घर म्हणजे समोर काय येतं तर विश्रांतीचं ठिकाण, जिथे आपण सुखी आणि स्वस्थ राहू शकतो असं जे ठिकाण, विसाव्याचं ठिकाण म्हणजे काय तर घर. आता इथे तुकोबा म्हणतायत मी ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होईल आणि ते माझं काय आहे तर मूळ घर आहे असं या अभंगात जे म्हटलेलं आहे. म्हणजे काय हे आपल्याला काय करायचंय, चिंतन करायचंय. आता त्यासाठी एक विचार करूया की मी शरीरात राहते. आता इथे मी म्हणजे कोण तर या शरीराला धरून राहणारा जीवात्मा. याला या अर्थाने मी शरीरात राहते. जो शरीराला धरून राहतो त्या जीवात्म्याचं पहिलं घर म्हणजे काय तर शरीर. हे माझं काय आहे पहिलं घर आहे. आता हे शरीर ज्या घरात राहतं ते घर दुसरं घर आहे. हे घर म्हणजे जे माझं घर आहे ते ज्या पृथ्वीत राहतं ते घर काय आहे तिसरं घर आहे. बघा घराची कशी 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 व्याप्ती वाढत चाललेली आहे. आता माऊली काय म्हणते हे विश्वची माझे घर म्हणजे ही पृथ्वी ज्या घरात राहते ते विश्वच काय आहे माझं घर आहे. म्हणजे शरीरापासून विश्वापर्यंत इतकी व्याप्ती या घरांची आहे. मग आता नक्की कुठलं घर तर त्याच्या पुढे जाऊन तुकोबा म्हणतात निरंजनी आम्ही बांधियले घर. आता तुकोबा ज्ञानोबा हे जे सांगत आहेत संत आपल्याला काय सांगतात की खरं घर कुठलं आहे. आपण जे मानतोय शरीर, त्याच्यानंतर माझं घर, त्यानंतर ही पृथ्वी, हे सगळं मला दिसतंय, रोजच्या दिसण्यात आहे, अनुभवण्यात आहे, त्यामुळे मला ती घरं माहिती आहेत. पण तुकोबा जे म्हणताय ते घर कुठलं, ज्ञानोबा म्हणतायत ते विश्व माझं घर कसं काय, याचा आपण आता थोडासा विचार करू. तुकोबा म्हणतात निरंजनी आम्ही बांधियले घर. निरंजन याचा अर्थ निष्कलंक, परमशुद्ध, जिथे कोणताही डाग नाही असं स्थान. आता असं जे स्थान आहे तिथे आम्ही घर बांधलेलं आहे. म्हणजे किती व्यापक विचार इथे केलेला दिसतोय की असं कुठलं घर आहे की जिथे काहीही अशुद्धी नाही, जिथे कुठलाही कलंक नाही. आणि हे स्थान म्हणजे ब्रह्मस्वरूप स्थान आहे. आणि त्याला या अभंगात म्हटलेलं आहे की पांडुरंगाच्या कृपेने आता मी मूळ घराला म्हणजे माझ्या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होईल. निरंजनी आम्ही बांधियले घर. आता इथे मूळ घर असं जे म्हटलेलं आहे ते कोणत्या अर्थाने म्हटलंय तर सत्य. मूळ याचा अर्थ काय तर सत्य. सत्य म्हणजे काय जे तिन्ही काळात आहे आहे आणि आहे, ते कधी नाही असं होतच नाही. भूतकाळातही आहे, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही आहे असं जे ते माझं स्वतःचं घर आहे. आता विचार करूया आपली ही 3 घरं जी मला अनुभवाची आहेत. ती शरीर काही दिवसापूर्वी म्हणजे आता समजा एक 50 वर्षापूर्वी माझं शरीर होतं का नव्हतं, आता आहे. 50 वर्षानंतर आहे, त्याच्यानंतर काही काळाने ते नसणार आहे. बरोबर की नाही. म्हणजे काही काळापूर्वी नव्हतं, आता आहे आणि काही काळानंतर ते नसणार आहे. म्हणजे शरीर हे माझं सत्य घर आहे का हा विचार इथे करायचा.
ते घर ज्या घरात राहतं ते घर तरी किती काळ राहणार आहे? आपण सारखी त्या घराची दुरुस्ती करतच असतो, पण किती काळ? समजा मी 100 वर्ष मी जगले, पण त्याच्या पुढे ते एक अजून थोडा काळ. म्हणजे काय आहे तर ही शरीर हे माझं घर, त्यानंतर ही पृथ्वी ही सुद्धा काय आहे, किती काळ राहणार आहे? तर हे सगळा जो विचार आहे तो विचार करण्यासाठी या अभंगाचं आपल्याला चिंतन करायचं आहे की ही सगळी दृश्य घरं जी आहेत ती काय झालेली आहे, उत्पन्न झालेली आहेत. ती काही काळ टिकतात आणि काही काळानंतर नाश पावतात. म्हणजे काय, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे या तिन्ही घरांना आहे. म्हणजे यालाच शास्त्र भाषेत ही घरं माईक आहेत असं म्हणतात. म्हणजे काय तर प्रारब्ध वश ही आपल्याला मिळालेली आहेत. आता मला असं वाटतं, माझं 1 BHK घर आधी होतं, नंतर 2 BHK झालं, नंतर आम्ही खूप कष्टाने बंगला पण बांधला. माझी एवढी घरं आहेत, शिवाय अजून फार्म हाऊसही आहे. असं सगळं जे आहे ते व्यावहारिक दृष्ट्या नक्की आहेच, पण ते माईक आहे हे समजून घेण्यासाठी आणि त्याला उत्पत्ती, स्थिती, लय आहे हे कळण्यासाठी आपल्याला इथे सांगण्यात येतंय की हा जो जीवात्मा आहे तो जो शरीराला, घराला आणि हे आजूबाजूच्या जगाला जे माझं माझं मानतोय, मी करतोय, तर ते जे बंधन त्याने स्वतः स्वीकारलेलं आहे ते काय आहे, माईक आहे. माईक म्हणजे काय, नाशिवंत आहे. तो काय आहे, भास आहे. जरी मी आत्ता माझ्या घरात राहत असेल तरी ते घर हे कायमचं टिकणारं नाही. हे कळण्यासाठी आपल्याला आता चिंतन करायचं आहे. मग आता इथे तुकोबा काय म्हणताय, आता पाविजेल घरा म्हणजे काय, मला माझ्या मूळ घरी. आता मग मूळ घर कसं आहे याचा विचार केला पाहिजे. तर मूळ घर मुख्य म्हणजे माईक नाही, ते उत्पन्न झालेलं नाही, त्यामुळे ते कसं आहे, अजर अमर असं ते आहे. त्यालाच म्हणतात ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय तर व्यापक तत्व रूपाने विचार केला तर ते घर पेक्षा ते तत्व रूपाने काय आहे, व्यापक आहे. ते निर्माण झालेलं नाही, स्वसंवेद्य असं त्याला म्हटलं जातं की ते स्वतः आहे. निष्कलंक म्हणजे मायेचा डाग तिथे नाही, म्हणजे मायातीत तत्व आहे, मायेचा स्पर्श तिथे नाही. निर्गुण, निराकार, निर्मलम, निष्कलम आणि शांतम, सच्चित आनंद स्वरूप हे काय आहे, माझं स्वरूप आहे. माझं म्हणजे कुणाचं तर या जीवाचं स्वरूप आहे. जो स्वतःला शरीर समजतोय, देह समजतोय, त्या जीवाचं खरं स्वरूप काय आहे हे तुकोबा सांगतात तिथे की कसं आहे, सच्चित आनंद स्वरूप ब्रह्म. आपल्याला रूपाची कल्पना आहे, शरीर हे काय आहे, रूप आहे. आणि संत आपल्याला सगळी दृष्टी कुठे वळवायला सांगताय, स्वरूपाकडे वळवायला सांगताय. रूपाची दृष्टी स्वरूपाकडे वळवणं ही साधना आपल्याला सतत संत या मनुष्य देहातील आलेल्या जीवाला करायला सांगताय. आणि त्यामुळे कुठल्याही ग्रंथात, पारमार्थिक ग्रंथात मुख्य विषय काय असतो की स्वरूप प्राप्ती. स्वरूप म्हणजे हे ब्रह्मस्वरूप. तर ते कसं आहे ते या डोळ्यांनी मला दिसत नाही. का बरं दिसत नाही या डोळ्यांनी, कारण हे डोळे ते पाहू शकत नाही, कारण ते अदृश्य आहे. ते तत्वरूपाने असल्यामुळे ते अदृश्य आहे. आता ते कसं मग म्हणजे ते आहे कसं, मग कसं ठरवायचं तर ते ज्ञान दृष्टीने कळतं. सर्व संतांना या माईक जगातच फक्त काय दिसतं, एकमेव अद्वितीय तत्वरूपाने जे सत्य तत्व ब्रह्म आहे तेच दिसतं. आणि सगळ्या संतांचा अनुभव काय आहे की माझं स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे आणि बाकी जे जे सगळं निर्माण झालेलं आहे
ते सगळं काय आहे, माईक आहे. हा सगळ्या संतांचा अनुभव आहे. आता हे सगळी काय झाली, शास्त्राची भाषा झाली. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. भगवान शंकराचार्यांनी हे सांगून ठेवलेलं वचन आहे. आणि ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये हे या पद्धतीने अभ्यास केला जातो. आता तुकाराम महाराज हे काय आहे, भक्त आहे. भक्त म्हणजे काय, ते देवापासून अलग झालेले नाहीत. म्हणजे काय, ते देवाशी प्रेमाने सगळा व्यवहार करतायत की तू देव आणि मी भक्त, असा त्यांचा व्यवहार सारखा चालू आहे. कारण अखंड अनुसंधान सतत कुणाचं आहे, तर त्या पांडुरंगाचं त्यांचं आहे. प्रपंचाची वाताहत झाली, दारिद्र्य आलं, अन्नान्न दशा झाली, तरीही चित्तात ठसलेलं कोण आहे, तर फक्त एकमेव पांडुरंग. मग अशा अनुसंधानात असलेलं जे तुकोबांचं मन आहे, तर ते काय करतंय, ते फक्त देव या संकल्पनेचा विचार करतं. मग आता ही देव संकल्पना काय आहे, तर दिव या धातूपासून देव, दिवा हा शब्द झालेला आहे. आता दिवा काय करतो, प्रकाश देतो. आणि प्रकाश म्हणजे कुठला प्रकाश, समजा आपल्याला सूर्याने प्रकाश मिळतो आणि सूर्यप्रकाशात मला सगळं दिसतं, हे आपला अनुभव आहे. तर तो दिवा म्हणजे प्रकाश, तो आहे भौतिक प्रकाश. आणि देव याच्यापासून देव जो शब्द झालेला आहे त्याला ज्ञान प्रकाश असं म्हणतात. तर ज्ञान प्रकाश म्हणजे काय, तर ज्या प्रकाशात मला कळतं, दिसतं एका प्रकाशात आणि कळतं. आता हे दोन्ही तर खरं तर सायमल्टेनियसली युगपत असं होत असतं. आपल्याला कळतही नाही की एका वेळी हे दोन्ही कसं पटकन होतं. पण याला हे समजून घेण्यासाठी, हा बारकावा समजून घेण्यासाठी आणि देव ही संकल्पना स्पष्ट व्हावी याच्यासाठी आपण इथे विचार करूया की आता निर्गुण निराकार जे तत्व आहे, ज्याला काही आकार नाही, ज्याला जे काही दिसत नाही, ते मला कसं काय, मग मी त्याचा कसा विचार करायचा, तर तिथे ही देव ही संकल्पना आलेली आहे. काय झालेलं आहे, सगळं माझं प्रेम, प्रत्येक मनुष्य देहात आलेला जीव हा प्रेमाचा भुकेलेला असतो. मग आता याची सोय काय, म्हणून त्यांनी कुठे प्रेम करायचं, तर या देवावर प्रेम करायचं. बुद्धीचा जिथे जोर आहे तिथे हे निर्गुण निराकार तत्व कळू शकतं. पण जिथे प्रेमाचा ओघ जास्ती आहे, भाव जास्ती आहे, तिथे काय आहे, देवाला शरण जायचं आहे. आणि त्यामुळे इथे सांगितलेलं आहे की तू देव मी भक्त, म्हणजे मला तुझ्यावर सतत काय करू दे, प्रेम करू दे, भांडू दे. तू माझ्याकडे बघतोयस आणि तू सगळं माझं काय करणार आहेस, तू मला या भवसागरातून पार करणार आहेस. ही जी नितांत श्रद्धा आहे आणि तू जसा आहेस तसाच मी होणार आहे, ही जी नितांत श्रद्धा तुकाराम महाराजांची आहे, ती केवळ कशामुळे आहे, तर त्या पांडुरंगाच्या चरणी गेल्यामुळे आहे. आणि हेच या अभंगातून ते सांगतायत की या दात्या पांडुरंगाच्या संगतीने आणि त्याच्याच कृपेने, आता त्याची कृपा झाल्याशिवाय, त्याच्या संग धरल्याशिवाय हे होणे शक्य नाही. का शक्य नाही, कारण संग जीवाने कुणाचा धरलेला आहे, मायेचा धरलेला आहे. शरीराचा, घराचा, मी माझं याचा संग धरल्यामुळे जीव काय झालेला आहे, स्वतः वास्तविक ज्ञान स्वरूप असूनही अज्ञानी झालेला आहे. हे इथे समजून घ्यायचं. जीव वास्तविक काय आहे, ब्रह्मस्वरूप आहे, पण त्याला विस्मरण झालेलं आहे. आता हे विस्मरण का झालं, कारण काय झालं, तो मलिन उपाधी त्यांनी, अविद्या ही त्याची उपाधी त्यांनी धारण केली. कारण माईकाची संग धरला. माईक काय आहे, शरीर माईक आहे, निर्माण झालेला आहे, त्याला तो स्वतःला मी असं मानू लागला. आपण बघणार आहोत त्याचं पुढे. आता इथे या चरणात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता पांडुरंग हा दाता आहे. आता दाता म्हणजे काय, तर देणारा, तो देतो.
आता देतो याचं सुद्धा काय काय देतो तो, तर सर्व काही देतो. देतो म्हणजे काय करतो, त्याने एकोहम बहुश्याम म्हणजे मी एकटा आहे तर मी बहु व्हावं हा एक फक्त संकल्प केला, शुद्ध संकल्प, आणि त्याने काय झालंय सगळं, ही पूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणजे तो सृष्टी त्यांनी निर्माण केली आणि अनुप्रवेश श्रुती सांगते की त्या सृष्टीत तो शिरला आणि शिरून तो काय करतोय, सर्व नियमन करतो आहे. तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, नियामक आहे आणि करता करविता तोच आहे. कारण संपूर्ण सगळी सृष्टी ही त्याने निर्माण केलेली आहे. करता तो आहे. तर त्यामुळे पंचमहाभूत ही सगळी सृष्टी याची स्थिती सांभाळणारा, उत्पत्ती करणारा, स्थिती सांभाळणारा आणि लय करणारा हा मायापती कोण आहे, तर पांडुरंग आहे. आपण हे सगळं का लक्षात घेतोय, हा सगळा अभ्यास म्हणजे हा थोडा अभंग ज्ञानपर आहे. तर त्यामुळे आपल्याला यातलं चार चरण आहेत, पण त्याच्यात पूर्ण हा परमार्थाचं जे ज्ञानाचा भाग आहे तो सांगितलेला आहे की उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारा ईश्वर असतो, तसा हा ईश्वर, हा पांडुरंग हाच मायापती आहे. आणि निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूप हे तत्व आहे. तेच काय झालं, शुद्ध मायेची उपाधी धारण करून सगुण निराकार ईश्वर झालं. ईश्वर पण एक काय आहे, तत्व आहे. जसं ब्रह्मस्वरूप हे तत्व आहे तसंच ईश्वरही एक तत्व आहे, ते सगुण निराकार आहे. आता सगुण म्हणजे काय, मायेसह आलं. निर्गुण म्हणजे मायातीत आणि सगुण म्हणजे मायेसह, पण त्याची माया कशी आहे, शुद्ध आहे. ईश्वराची माया कशी आहे, त्यांनी उपाधी धारण केली. कशासाठी उपाधी धारण केली, ही संपूर्ण सृष्टी निर्माण करण्यासाठी. तो त्यात शिरला आणि त्याला सगळं नियमन करायचे, ते सगळी सृष्टी सांभाळायची, म्हणून तो काय झाला, गुणांसह. गुणांशिवाय काही काम होत नाही, शक्तीशिवाय काही काम होत नाही, म्हणून त्यांनी माया शक्तीचा आधार घेऊन तो काय झाला, यात प्रवेश झाला. आता शुद्ध माया या उपाधीत तो आला आणि तोच कोण आहे, सगुण साकार विठ्ठल. म्हणजे असा हा जो क्रम आहे ना, तो आपण लक्षात घ्यायचा. आता जीवात्मा कसा आहे, या शरीरात जो जीवात्मा आलेला आहे तो खरं तर त्या ब्रह्माचंच काय आहे, प्रतिबिंब आहे. अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब हे जीवाचं स्वरूप आहे. म्हणजे ब्रह्माचे सर्व हे गुण हे त्याच्यात आहेत की नाही. मग ते सगळे असतानाही तो काय झाला, शरीरात आल्यामुळे तो शरीराशी तादात्म्य पावला. म्हणजे काय झालं, त्याने अविद्या ही उपाधी धारण केली, अशुद्ध मायेची उपाधी. आपण सोप्या भाषेत म्हणूया इथे की शुद्ध माया ईश्वराची आणि अशुद्ध माया ही जीवाची. आणि ब्रह्म कसं आहे, तर परम शुद्ध तत्व निरंजन, त्याला म्हणतात केवल चेतन. त्याच्यात कुठलीही भेसळ नाही. आपण म्हणतो ना सोवळं, हे जे आपण म्हणतो तसं ते ब्रह्म आहे. ते काय आहे, ते सोवळ्यात आहे. आणि ईश्वर काय आहे, शुद्ध मायेत, आणि जीव हा अशुद्ध मायेत आहे. तर त्यामुळे आता ईश्वराच्या ठिकाणी काय आहे, तो जरी शुद्ध मायेत आलेला आहे, तो वास्तविक ब्रह्मस्वरूप आहे, याचं त्याला विस्मरण नाही. आणि जीवाच्या ठिकाणी मात्र हे विस्मरण झालेलं आहे. हा दोन्ही याच्यात फरक आहे. ईश्वर पण माईक आहे, पण त्याला स्वतःच्या स्वरूपाचं विस्मरण नाही. का नाही, कारण त्याची उपाधी काय आहे, शुद्ध आहे. आणि जीवाची उपाधी ही अशुद्ध असल्यामुळे, रजोगुण तमोगुणांनी मलिन असल्यामुळे त्याला स्वतःच्या मूळ घराचं विस्मरण झालेलं आहे. आणि ते स्मरण व्हावं यासाठी तुकोबांनी हे 4 ओळीचा अभंग आपल्या समोर ठेवलेला आहे. तर त्यामुळे आपण इथे काय समजून घ्यायचं की ब्रह्म, ईश्वर, जीव
हे सगळे काय आहेत, एकाच कुळातले आहेत. त्यांचं कुळ एकच आहे. जसं आता आपण म्हणतो की मी आता समजा माझं नाव वैशाली इनामदार आहे, माझा मुलगा पण काय आहे, माझ्याच कुळातला, माझे पती पण माझ्याच कुळातले, माझे सासरे माझ्याच कुळातले. का? कारण आम्ही सगळे काय आहोत, एकाच कुळातले आहोत. तसं ब्रह्म, ईश्वर, जीव हे सगळं काय आहे, चैतन्य तत्व आहे. त्यामुळे ते सगळे एकाच कुळातले आहेत. फक्त फरक कुठे आहे, तर ब्रह्म निरुपाधिक आहे. निरुपाधिक याचा अर्थ उपाधी नाही, कुठलीही उपाधी तिथे नाही. ईश्वर सोपाधिक आहे. सोपाधिक याचा अर्थ शुद्ध माया या उपाधीसह तो आहे आणि जीव अविद्या या उपाधीसह आहे. हे तिन्ही गोष्टी मला समजायला का हव्यात, कारण जितक्या आपल्या संकल्पना स्पष्ट होतील तितका आपल्याला साधना करायला उपयोग होतो. म्हणून संकल्पनाची स्पष्टता आमचे परमपूज्य डॉक्टर काका या बाबतीत खूप आग्रह धरतात की एक शास्त्र ग्रंथ का शिकायचा, तर या पारमार्थिक संकल्पना मनमानी म्हणजे साधना होऊ नये यासाठी स्पष्ट हव्यात. तर त्यासाठी इथे सांगितलेलं आहे की आपला पारमार्थिक विचार चाललाय की तुकाराम महाराजच म्हणतात, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, कैच संसार तुम्हा नाही. म्हणजे ईश्वराची उपाधी ही त्याला स्वाधीन आहे, शुद्ध माया ही उपाधी आहे, त्यामुळे स्वरूपाचं तिथे विस्मरण नाही. आणि जीवाची उपाधी ही काय आहे, पराधीन आहे. अविद्या उपाधी असल्यामुळे तिथे स्वरूपाचं काय झालेलं आहे, विस्मरण झालेलं आहे. आणि विस्मरण होऊन काय झालेलं आहे, संग जडलेला आहे. संग कशाचा आहे, माईकाचा आहे. माईक काय आहे, हे शरीर, हे घर, याला मी काय म्हणतीये, माझं. मी शरीर आहे, त्यामुळे मी जाणार आहे. मृत्यूचं भय आहेच की नाही आपल्या सर्वांना. अतोनात मृत्यूचं भय आहे. का? तर मी जाणार आहे. मी जाणार म्हणजे काय, शरीर जाणार आहे का मी जाणार आहे याचा विचार न केल्यामुळे, मी शरीराला मी मानल्यामुळे, शरीर जाणार असलं तरी मी जाणार आहे अशामुळे मी अखंड काय होईल, कसं होईल, कसं होईल, काय होईल या मूलमंत्रात सारखी काय राहते, एंगेज राहते. आणि त्यामुळे या जीवाला काय म्हटलेलं आहे, तो जीवदशे जिकिरीनी जीवन जगतो आहे. आता अल्पज्ञ जीवाने सर्वज्ञ ईश्वराच्या आज्ञा पाळून ज्ञानरूप ब्रह्म मी आहे असा अनुभव घ्यायचा आहे. असं काय सांगितलेलं आहे, शास्त्रात सांगितलेलं आहे. जीव अल्पज्ञ आहे म्हणजे त्याला काय आहे, अल्प कळतं, संकुचित आहे. तो स्वतःला काय समजतो, मी देह आहे, देहापुरता स्वतःचा विचार करतो. तर त्याने आता बाबा यातून जर बाहेर पडायचं असेल, स्वतःचं स्वरूप कळून घ्यायचं असेल, आता मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवाचं खरं तर म्हणजे क्रियामानच आहे आणि ते वापरलं पाहिजे की मी कोण आहे याचा विचार करणं. खरा मी कोण आहे यासाठी आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. तर तो मनुष्य देहात आलेल्या जीवाने त्याला स्वतःला अल्पज्ञ म्हणजे तो अल्पज्ञ आहे. तर त्यामुळे त्याने काय करायचं आहे, तर सर्वज्ञ ईश्वराच्या, ईश्वर सर्वज्ञ का आहे, कारण त्याने सृष्टी निर्माण केलेली आहे. तो सर्व नियामक आहे, सर्व शक्तिमान, सर्व नियामक हे त्याच्याकडे आहे. त्यामुळे सर्वज्ञ ईश्वराच्या आज्ञा पाळून ज्ञानरूप ब्रह्म मी आहे असा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे मला ईश्वर व्हायचं नाहीये. आपल्याला ईश्वर ही काय आहे, मधली फळी आहे जी मायेतलीच आहे. जीव ही मायेतच आहे, ईश्वर ही मायेत आहे. पण ब्रह्म काय आहे, मायातीत आहे. पण तिथे जायचा मार्ग कसा आहे, या ईश्वराच्या मायेतूनच जाण्याचा आहे. कारण ही संपूर्ण आपण कशात राहतोय, या ईश्वराच्या सृष्टीत राहतो आहे. हे सगळं शास्त्रात घड्या बसवलेल्या आहेत कारण आपल्याला त्या समजून घेऊन साधना करता यावी आणि जीवाने आपल्या मूळ घराला जाण्याचा मार्ग हा सगळा संतांनी सांगून ठेवला आहे. आता शास्त्र हे सांगतं तेच आपल्याला भक्तिशास्त्रात काय सांगितलं जातं,
पांडुरंगाच्या संगतीने मी मूळ घराला म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होईन. इथे तुकोबा सांगतातच आहे. समर्थ म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती कीजे. सगळे संत आपल्याला एकच दृष्टी देतात की सगळं जे काही आपलं मन बुद्धी ही चित्त हे सगळं कुठे ठेवायचं आहे, कुठे त्याची वस्ती करायची आहे, विसाव्याचं स्थान कुठलं आहे, तर फक्त आणि फक्त भगवंताचं ठिकाण. तर हे सगळा जी दृष्टीतला बदल आहे तो आपल्याला संत शिकवतात. आपली दृष्टी म्हणजे जीवाची दृष्टी ही संपूर्णतः मायेकडे आहे. ती मायेकडून दृष्टी हलवून ती कुठे ठेवायची आहे, त्याचं शिफ्ट करायची, जागा फक्त शिफ्ट करायची आहे. ती जागा फक्त काय करायची आहे, भगवंत, ते स्थान भगवंत आहे. त्यामुळे तुकाराम महाराज जे म्हणतात न करी रे संग राही रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा. किती सोप्या साध्या समजेल अशा भाषेत आपल्याला संतांनी, कुठली शास्त्रवचनाचा अभ्यास करायला नको, कुठे जायला नको, फक्त काय करायचं, त्या भगवंतावर प्रेम करायचं, त्या भगवंतावर विश्वास ठेवायचा, श्रद्धा ठेवायची की तोच करता आहे, तोच सगळं करणार आहे आणि मी वेगळा कोणी नाही, मी त्याचा काय आहे, दास आहे. मला भक्त व्हायचं असेल, मी विभक्त आहे, आत्ताची परिस्थिती माझी, मी देवापासून विभक्त झालेली आहे, पण मला काय व्हायचंय, भक्त व्हायचं आहे. म्हणून आता ही मनोरचना, ही जी मनोरचना, विभक्ताची मनोरचना वेगळी आहे आणि भक्ताची मनोरचना वेगळी असते. तर आता यासाठी भक्ताची जर मला मनोरचना करायची असेल, आता मी विभक्त आहे मान्य आहे, पण भक्ताची मला मनोरचना, भक्त होण्याची मनोरचना मला करायची असेल तर मला काय करायला लागेल, तर अखंड अनुसंधान त्या पांडुरंगाच्या चरणाचं करावं लागेल. पांडुरंग तत्वरूपाने निर्गुण निराकार आहे, ईश्वर रूपाने ते सगुण निराकार आहे आणि अवतार रूपाने ते सगुण साकार आहे. अशी श्रद्धा आपण विकसित केली तरच आपल्याला काय होणार आहे, दर्शन होणार आहे. ईश्वराचं सगुण आपण म्हणतो साक्षात्कार, तर ते दर्शन तुकाराम महाराजांना ते झालेलं आहे. तर त्यामुळे त्यांच्या त्या अनुभवाचे बोल आहेत आणि प्रत्येक वारकरी जे आता असे आषाढी कार्तिकी यात्रेला जातात ते काय म्हणतात, ते हे परब्रह्म विटेवरी. ते असं म्हणतात का की ही काय आहे, विठोबाची मूर्ती आहे, नाही, तर ते काय आहे, साक्षात परब्रह्म त्या विटेवर उभं आहे आणि ते माझं मूळ घर आहे. यासाठी माईक पदार्थांचं स्वरूप ओळखून त्याचा वापर करायला नकार देत नाहीये शास्त्र, किंवा कुणीही असं म्हणत नाही की हे सगळं मायेतलं आहे ते त्याज्य आहे, नाही, पण मायेतलं वापरायचं आणि मनातून मात्र ते थ्रो करायचं, यूज अँड थ्रो. आपण बिस्लरीच्या बाटल्या यूज अँड थ्रो हे कसं करतो, तसंच अगदी मनाने जे आपण धरून राहतो प्रत्येक गोष्ट, तर ती धरायची नाही, कारण माईक आहे. माईक असणं हा दोष नाहीये, तिथे संग जडणं हा दोष आहे. तर त्यामुळे आपल्याला संग कुणाचा करायचा आहे, तर त्या मायापती पांडुरंगाचा करायचा आहे. तर शास्त्रात आपल्याला असं सांगितलंय की जर संग पांडुरंगाचा धरला तर काय होतं, 4 कृपा होतात. जीवावर 4 कृपा होतात, ईशकृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि आत्मकृपा. ईशकृपा म्हणजे काय, ईश्वर प्रसन्न झाला, ईश्वर प्रसन्नतेसाठी त्याचं अखंड अनुसंधान हेच आपण करणं काम आहे. त्या आपण काय करतो, सगळं बाकी करतो पण फक्त यांत्रिकतेने किंवा सकामतेने. तसं न करता आपण निष्कामतेने जर केलं तर ईशकृपा होते, शुद्ध पुण्य आपलं वाढतं आणि काय होतं, ईश्वर आपल्याला सद्गुरु रूपी भेट म्हणून गुरुकृपा आपल्यावर होते, सद्गुरु मिळवून देतो. या ईश्वरी व्यवस्थेत सद्गुरु ही अशी व्यवस्था आहे की जी जीवाला काय करते, देवाला भेटवण्याची काम करते. खरा देव कोण आहे हे सांगण्याचं काम कोण करतं, सद्गुरु करतात.
आपल्याला माहिती आहे नामदेवांना सुद्धा विसोबा खेचरांकडे पाठवलेलं आहे साक्षात विठ्ठलाने. तर स्वतः करून सांगू शकत नव्हता का? तर नाही. त्यांनी काय केलं? ते काम कुणाचं आहे? सद्गुरूंचं आहे. त्यामुळे विसोबा खेचरांकडे पाठवून नामदेवांचं पूर्ण कार्य की चराचरात पूर्ण मी भरून आहे हे कळण्याचं काम विसोबा खेचरांनी केलेलं आहे. त्यामुळे ईश कृपा, गुरु कृपा आणि मग शास्त्र कृपा. शास्त्र म्हणजे काय? जे वेदांतात लिहिलेलं आहे ते, की खरं काय आहे, खरा देव काय आहे, ब्रह्मस्वरूप काय आहे, ईश्वर म्हणजे काय, जीव म्हणजे काय, त्याच्यानंतर माया म्हणजे काय. आपल्याला हे सगळ्या या संकल्पना सगळ्या कळण्यासाठी शास्त्र आहे आणि संतांचं साहित्य आहे. समजा शास्त्र जड गेलं, शब्दांनी कठीण आहे, तर आपल्याला हे तुकाराम गाथा भाष्य सारखं काय आहे? संत साहित्य उपलब्ध आहे, चरित्र आहेत संतांची. त्याच्यात सगळं हे आपल्याला सतत सांगितलेलं आहे काय करायचंय आणि काय करायचं नाही. मनाच्या श्लोकासारखं 205 श्लोक सुद्धा पुरेसे आहेत. एवढं छोटंसं पुस्तक जीवाला काय करण्यासाठी, स्वतःचं खरं काय आहे स्वरूप ते कळण्यासाठी. आणि असा ज्यावेळी जीव अभ्यास करतो, खऱ्याचा शोध घ्यायला लागतो, त्यावेळी त्याच्यावर काय होते? आत्मकृपा होते. आणि आता आपल्याला हे जे दाता म्हटलेलं आहे तुकोबांनी, तर ते का म्हटलेलं आहे तो अर्थ कळला असेल की या 4 कृपा भगवंत करतो आपल्यावर, म्हणून तो दाता आहे. आता आपण दुसऱ्या चरणाचा अभ्यास करूया. पायावरी ठेवणी माथा सर्वथा हा नुपेक्षी. त्याच्या पायावर निष्ठेने डोकं ठेवलं असता तो कधीही उपेक्षा करत नाही. आपण सर्वजण काय आहोत? जीवदशेत जन्माला आलेलो आहोत. जीवदशेत म्हणजे अज्ञानात जन्माला आलेलो आहोत. का जन्म झाला? वासनेमुळे जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. पण आता त्यातला एक प्लस पॉइंट यावेळी काय आहे आपला? आपण मनुष्य देहात जन्माला आलेलो आहोत. मनुष्य देह हा घबाड आपल्याला मिळालेला आहे. तर त्यामुळे मनुष्य देहाचं घबाड काय आहे? तर आपण आपली बुद्धी याचा विवेक करू शकतो. आपल्या बुद्धीनी आपण विवेक म्हणजे निवड करू शकतो. हे आपल्याला क्रियमाण कर्म स्वातंत्र्य आहे. म्हणजे काय? फ्री विल. मी हे वापरू शकते की मला हे करायचंय का हे करायचंय. दोन रस्ते आहेत. मी काय करायचंय? तर हे मला करण्याची बुद्धी मला कुणी दिलेली आहे? त्या पांडुरंगानेच दिलेली आहे. मन, बुद्धी, चित्त हे सगळं देऊन पाठवलेलं आहे. मटेरियल सगळं देऊन त्याने पाठवलेलं आहे. फक्त काय करायचं आहे? ते त्या दिशेने वापरायचं आहे. साधनेने भ्रांतीत गुंतलेला जीव हा नक्की स्वतःची सोडवणूक करून घेऊ शकतो. का घेऊ शकतो? कारण त्याला काय करायचंय? खरं विश्रांतीचं स्थान ते काय करायचं आहे? गाठायचं आहे. आता गाठायचंय का? तो स्वतः आहेच. काही गाठायचंय म्हणजे कुठे जायचंय का? नाही. फक्त काय करायचंय? ओळखायचंय. मायेला ओळखायचं आहे आणि ते ओळखणं आणि त्याच्याकडे योग्य पद्धतीने त्याच्याशी आपण काय करणं? व्यवहार करणं. आणि देहात असतानाच माया काय आहे आणि सत्य म्हणजे असत्य काय आहे, सत्य काय आहे, आत्मा काय आहे, अनात्म काय आहे, हा सगळा विवेक. समर्थांचा खूप लाडका शब्द विवेक आहे की आत्मानात्म विवेक. आपल्याला हा विवेक करण्याची बुद्धी या शरीरात आहे, मनुष्य देहात. ती वापरणं हे आपलं काय आहे? काम आहे. आता जीवाच्या ठिकाणी भ्रांती याचा अर्थ काय आहे? तर भ्रम. एक आहे पण दुसरंच दिसतंय. तर तसं त्याला स्थिती झालेली आहे. देह सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, त्याच्यानंतर जगत सत्यत्व. आजूबाजूला हे जे सगळं दिसतंय ते सगळं काय आहे? खरं आहे. सगळ्या ज्या घटना चाललेल्या आहेत त्या सगळ्या खऱ्या आहेत. रोज वर्तमानपत्रात जे येतं ते मी वाचलंच पाहिजे. का? तर मला जगात काय घडामोडी घडतायत ते कळलंच पाहिजे. आणि मी आणि माझीची भ्रांती, संग. संग कुठे जडलेला आहे? या सगळ्या माईक पदार्थांवर जडलेला आहे. त्यामुळे मी आणि माझं हे जीवाच्या ठिकाणी भ्रांती निर्माण झालेली आहे.
दृश्यात तो रंगून गेलेला आहे. हा जो दृश्य पसारा आहे, सृष्टी काय आहे? दृश्य कार्य आहे. मायेचं दृश्य कार्य ही सृष्टी आहे. तर त्यात तो काय झालेला आहे? रमलेला आहे, आसक्त झालेला आहे. त्याला असं वाटतंय की ही सृष्टी देवाने माझ्यासाठीच निर्माण केलेली आहे आणि त्याच्यात मी काय करायचं आहे? रममाण होऊन राहायचं आहे. तर हे त्याचं काय आहे? जीवाचं अज्ञान आहे. त्याला देवाचं त्यामुळे विस्मरण होतं आहे. कारण ही सृष्टी ज्याने निर्माण केली त्याचं कधीच तो स्मरण करत नाहीये. त्याला सगळं वाटतंय मी केलं, मी करते सगळं. मी घर बांधलं, मी नोकरी केली, मी सुगरण आहे, मी गोरी आहे, मी बुटकी आहे. हे सगळे काय आहेत? अहंकाराचे विषय आहेत. मी हुशार आहे, मी मठ्ठ आहे, हे सगळे अहंकाराचे विषय जीवाच्या ठिकाणी आहेत. आणि ते करण्यामुळे, अशा विकारांमुळे, अशा मलिनतेमुळे त्याला काय झालेलं आहे? देवाचं विस्मरण झालेलं आहे. आणि तो सतत काय करतोय? सुख आणि दुःख या द्वंद्वात अडकलेला आहे. सुखी झाला की माझ्यामुळे मी झालो, आणि दुःखी झाला तर देवाची आठवण होऊन देवा असं का केलंस, असं त्याची काय झालेली आहे? मनस्थिती झालेली आहे. आणि सुख दुःखाचे भोग भोगत तो जन्म मरण चक्रात काय करतोय? सारखा गटांगळ्या खातोय. आणि आता यासाठी उपाय म्हणून काय सांगतायत तुकोबा? विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेव, त्याला शरण जा. म्हणजे तुला या सगळ्या गटांगळ्यातून, या ज्या भवसागरात जीव गटांगळ्या खातोय, सारखं काय करतोय? जन्म मरण, अज्ञानाकडून अज्ञानाकडे, असं जे त्याचं चालू आहे. तर यातून जर बाहेर यायचं असेल तर काय कर? शरण जा. आता शरण जा म्हणजे मी देवाचं करते. खरं तर मी दरवर्षी कुलस्वामिनीला जाते, कुलदैवताचे सगळं हे करते. त्याचं जे मला शिकवलेलं आहे ते मी सगळं करत असते. त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा घरी करते, गणपती बसवते, सगळं काही करते, मी देवाचं करते. मग आता इथे हे तुकोबा काय म्हणतायत? शरण जा. आता हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की शरण याचा अर्थ काय. आपण ही जे सगळं करतोय हे बहिरंग उपासना करतो आहे. बहिरंग म्हणजे जे ठरलेलं आहे, ठरलेल्या वेळी पूजा करणं, सगळं करणं, देवाचं करणं, तीर्थयात्रा करणं, देवळात जाणं, नमस्कार करणं, हे सगळे आपण उपचार नीट करतोय, मनापासून करतोय. पण हे सगळे काय आहे? बहिरंग आहे. आणि शरणागती ही अंतरंग आहे उपासना. तर शरण याचा अर्थ काय आहे? माझ्या मनोरचनेतच बदल व्हायला पाहिजे. त्यासाठी शरणागती हा काय आहे? ही साधना आहे. आणि त्याच्यात आपल्याला मनात काय करायचं आहे? विचारच बदलायचे आहेत की जे मला वाटतंय की मी करता आहे, मी सगळं हे माझा प्रपंच मी करते आहे, मी सगळं हे सगळ्यांचं प्रपंचाचा गाडा ओढती आहे, हे जे सगळी माझी भावना आहे. त्यानंतर मी ऑफिसला जाते, मी सगळं कामं करते, सगळं माझ्यामुळे चाललंय, आज मी नसते तर हे घर वर आलं नसतं, हे जे सगळे भ्रम आहेत. तर तिथे मला मनोरचनेत माझ्या काय बदल करायचा आहे की मी करता नाही. कोण करता आहे? देव करता आहे. का बरं असं? समर्थ म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता ऐसे म्हणसी तेणे पाविजे यश कीर्ती प्रताप. आता संतांनी आपल्याला सगळं सांगून ठेवलंय आणि ते न ऐकण्याचं प्रण आपण घेतलेलं आहे. असं चाललेलं आहे. संतांनी भरपूर साहित्य निर्माण केलंय, जागोजागी प्रबोधन केलेलं आहे. पण त्याचा विचार करून आचरणात आणण्याचं काम हे प्रत्येकाने स्वतः करायचं आहे. तर त्यामुळे इथे सांगितलेलं आहे की जे माझं नाही तेच मी काय म्हणतेय? माझं आहे. म्हणजे मी चोर आहे की नाही? खरं तर हे सगळं त्याचं आहे. आणि त्या सृष्टीत मी काय आहे? एक नगण्य घटक आहे. पण मी मला नगण्य समजूच शकत नाही, कारण मी हा माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. मी मला नगण्य नाहीच समजू शकत.
तो सगळं जर हे सगळं करतोय तर मला त्याची आठवण होत नाही, पण मीची आठवण मला खूप घट्ट आहे. आणि अशी का आहे तर जन्मोजन्मी मी हा असाच विचार केलेला आहे आणि यालाच अशुद्ध म्हणतात. अशुद्ध माया, रजोगुण, तमोगुण यामुळे जी मनात बुद्धीत जे संस्कार झालेले आहेत, विचारांच्या घड्या पक्क्या बसल्यात, त्या सगळ्या काय आहेत, अशुद्धीच्या आहेत. आणि म्हणून इथे आपल्याला तुकोबा सांगतायत की शुद्ध मायेतील त्या ईश्वराला शरण जा, त्याशिवाय हा बदल होणे नाही. शुद्ध झाल्यावरच मग परमशुद्धीची ओढ लागते. आपलं ब्रह्मस्वरूप हे काय आहे, परमशुद्ध आहे. ते काय आहे, निरंजन आहे. मग आधी जीवाला काय व्हायला पाहिजे, शुद्ध व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी कुणाला शरण जा तर त्या पांडुरंगाला शरण जा, मायापतीला शरण जा. म्हणजे तो काय करेल, मदत करेल. आहे की नाही सरळ. आता आपण ज्यावेळी एखादं काम करून घ्यायचं असेल, आपलं समजा एखाद्या ऑफिसमध्ये एकाकडून काम करून घ्यायचंय, तर आपण काय करतो, आधी कुणाला भेटतो, ज्याच्याकडून मला साहेबांची वेळ व्यवस्थित मिळू शकेल त्याला भेटतो. आधी त्याला काय करतो, सगळं विचारून अपॉइंटमेंट घेऊन मग आपण त्या साहेबांना भेटतो. तसंच अगदी इथे आहे, आधी ईश्वर हे मधला जो मायेतला आहे त्याला काय करायचं आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. म्हणजे एकरूप याचा अर्थ त्याला शरण जायचं आहे, त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत. कारण त्याच्या सृष्टीत मी राहती आहे, त्याच्या आज्ञा पाळूनच मला इथे राहायचं आहे, मनमानी राहायचं नाही. ज्यावेळी मी त्याच्या आज्ञा पाळायला लागेल त्याच वेळी तो मला काय करेल, पुढे पुढे नेईल. तर इथे म्हणून समर्थ म्हणताय नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तसंच इथे तुकोबा म्हणतायत की त्याच्या पायावर जर डोकं ठेवलं तर तो कुणाचीही उपेक्षा करत नाही. वाल्याचा वाल्मिकी झाला. आपल्याला कथा माहिती असतात, वाल्या कसा होता आणि कसा झाला. का झाला, कारण केवळ काय झालं, नारद मुनी भेटले, भूतकाळ पूर्णपणे त्यांनी बाजूला सारला, क्रियमाण वापरलं आणि काय केलं, नाम घेत 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 काय झाला, वाल्मिकी ऋषी झाले. आता हे सगळं आपण वाचलेलं असतं, पण ते माझ्यासाठी आहे का असा मी विचार करत नाही. ते सगळं कुणासाठी आहे, संतांसाठी आहे. त्यांना ते सगळं जमतं. माझ्या प्रपंचात मला हे काही शक्य होणार नाही. त्यामुळे मी फक्त काय करते, संतांच्या पायावर डोकं ठेवते, भगवंताच्या पायावर डोकं ठेवते, त्यांचा जय जयकार करते आणि प्रपंच करत रमून रंगून राहते. आता इथे आपण हा बदल करावा यासाठी हे सगळे अभंग लिहिलेले आहेत. तर त्यामुळे इथे पादसेवन भक्ती, आता समर्थांनी त्यांच्या दासबोध ग्रंथात पादसेवन भक्तीचा एक पूर्ण समास लिहिलेला आहे. कारण पादसेवन याचा अर्थ ज्यावेळी आपण चरणाशी लीन होतो त्याच वेळी जे हे पारमार्थिक गुह्य ज्ञान आहे ते काय होतं, सत्संगतीत कळू लागतं. त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही, वेगळं काही करावं लागत नाही. कारण पादसेवन याचा अर्थ काय, अहंकार लय होण्याची व्यवस्था आहे. ती आपण कुणाच्याही पायावर डोकं ठेवू शकत नाही. आपण अतिशय नम्रतेने ज्यावेळी असं डोकं ठेवू त्यावेळी जो स्त्री गुरु असतील, पांडुरंग असेल किंवा आपलं कोणीही आराध्य गणपती असेल, दत्त असेल, काहीही, ते काय होतात, त्यांना आपल्या मनातली भावना कळते की हा काय आलेला आहे, हा आता माझ्याकडे शरण आलेला आहे. आणि ते काय करतात, ते त्यांची कृपा करतात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, निष्ठा ठेवायची आहे, श्रद्धा ठेवायची आहे. आणि यांनी या तुकाराम गाथेत पहिलाच अभंग जो सांगितलेला आहे की समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. म्हणजे मला शरीराने बहिरंगाने फक्त नमस्कार करायचा नाहीये, तर मला अंतरंगाने पालट, म्हणजे काय, माझी वृत्ती म्हणजे माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त हे सगळं त्याला द्यायचं आहे, समर्पित करायचं आहे.
का समर्पित करायचं आहे? कारण ते माझं नाहीच आहे. मन ही विभूती सांगितलेली आहे गीतेत. आपल्याला भगवंतानी मन ही माझी विभूती आहे. मग जर मन ही त्याची विभूती असेल तर तो मनातच आहे ना आपल्या. आणि मग ते मन मी माझ्या मनमानी वागण्यासाठी वापरण्यापेक्षा त्यालाच अर्पण जर केलं तर तो माझं कल्याण करणार नाही का? तर हा विचार इथे आहे की बहिर्मुख शरणागती नको, अंतर्निष्ठ म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? समर्थ म्हणतात तसं, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. म्हणजे जे बुडाले ते सगळे अंतर्भ्रष्ट आहेत आणि अंतर्निष्ठ तितुके तरले ते सगळे संत आहेत. आज नावं कुणाची निघतायत? सर्व संतांची नावं निघतायत, कारण ते अंतर्निष्ठ झाले. तर असा या दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आता आपण तिसरा चरण पाहू. येथून तेथवरी आता नाही सत्ता आणिकांची, चित्तशुद्धीपासून अपरोक्ष अनुभूतीपर्यंत एका पांडुरंगा वाचून कोणाच्याही सत्तेची आवश्यकता नाही, असं महाराजांनी इथे भाष्य केलेलं आहे. म्हणजे केवढा मोठा टप्पा सांगितलेला आहे की चित्तशुद्धीपासून अपरोक्ष अनुभूती. आता ही काय आहे? एक प्रक्रिया आहे. आपण आता एक उदाहरण पाहूया की दुधात दूध पाहिलं आपण तर आपल्याला असं लक्षात येतं का की दुधातच तूप आहे? मी म्हणते दुधात तूप आहे, पण दुधात तूप आहे हे मला कळतं का? कारण का दुधात जर तूप आहे तर ते तूप दिसत का नाही? दिसत नाहीये, पण त्या दुधातच तूप आहे. मग कसं ते तूप मिळतं? तर त्याच्यावर थोडी प्रक्रिया करावी लागते. त्या दुधावर प्रक्रिया केल्यावरच ते मला काय होतं? तूप मिळतं. अगदी तसंच आहे. जीव वास्तविक ब्रह्मस्वरूपच आहे, पण अविद्येमुळे त्याच्यावर आता शुद्धीची प्रक्रिया त्याला करावी लागणार आहे परमार्थ सिद्धीसाठी, म्हणजे मूळ घराच्या प्राप्तीसाठी. तर आता ती सगळी प्रक्रिया, जसं आपण दुधाचं तूप करणं ही आपल्या सगळ्या महिलांना माहितीतली गोष्ट आहे. दुधाला दही विरजण लावायचं, त्याचं दही करायचं, ते दही घुसळून काय करायचं? लोणी काढायचं. लोणी काढल्यावर ते तापवून त्याचं तूप करायचं. म्हणजे दुधापासूनच आपण काय करतोय? तूप तयार करतोय प्रक्रिया वापरून. आणि अगदी तसंच चित्तशुद्ध आपलं आता व्हायचं असेल, कारण चित्तशुद्धीशिवाय आपल्याला पांडुरंग भेटू शकत नाही. तर त्यामुळे आता ती शुद्ध होण्यासाठी, जीवाची शुद्धी होण्यासाठी त्याला साधन काय दिलेलं आहे? मन, बुद्धी, चित्त हे अंतःकरण दिलेलं आहे साधन म्हणून. मग आता हे साधन वापरायचे कसं? त्या पांडुरंगाच्या शरणागत भावाने ते मनबुद्धी वापरायची आहे. म्हणजे मी करता नाही, मी सगळी जी काही कर्म करतो ती त्याला अर्पण, कारण तोच माझ्याकडून काय करतोय? करून घेतोय, असा भाव ठेवून जर मी त्याच्याशी म्हणजे त्याच्याच अनुसंधानात सगळं केलं, माझा प्रपंच सुद्धा काय आहे? त्यानेच दिलेलं माझ्यासाठी एक कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करताना मनात तो आणि हाताने आपण जे काही कर्तव्य करतोय, कामं करतोय ती करत राहणं, असं जर मी माझी मनोरचना बदलली तरच काय होणार आहे? या चित्तावर जे वासनेचे ठसे आहेत, वासनेचे ठसे चित्तावर आहेत. वासनेचे म्हणजे काय आहेत? हवं नकोपणाचे, मलिनतेचे हे जे ठसे उमटलेले आहेत ते अनंत जन्मीपासून आहेत. तर ते ठसे हळूहळू काय होतील? पुसले जातील. जर ही साधना केली, मन, बुद्धी आणि चित्त हे संपूर्णपणे त्याच्याशी, त्याच्या चरणाशी लीन याचा अर्थ अंतर म्हणजे आपलं अंतर्मुखतेने, आपण बहिर्मुखतेने नाही काही करायचं. हे सगळं आतून की मला फक्त तू हवास, आता दुसरं कोणीही नको. तर त्यावेळी आपले हे जे वासनेचे ठसे आहेत ते सगळे काय होतील? पुसले जातील. आणि चित्तावर
फक्त एकच विठ्ठलाचा ठसा मग राहील. कारण आपल्याला ठसा कुठला उमटवायचा आहे? त्या विठ्ठलाचा ठसा उमटवायचा आहे. आणि म्हणून विठ्ठलाचा ठसा म्हणजेच या संत विचारांचा ठसा, या शास्त्र विचारांचा ठसा. शास्त्र विचार संत विचार एकच आहेत. त्याचा ठसा आपण जर आपल्या चित्तावर उमटवला तरच आपल्याला काय होणार आहे? आपली चित्ताची शुद्धी होणार आहे. आता सोनाराकडे गेलो की तो सोनं तापवतो. दागिने ज्यावेळी आपण त्याच्याकडून केलेले असतात, तर ज्यावेळी दागिने पुन्हा मोडून दुसरे करायचे असतील तर तो भट्टीत पहिले सोनं टाकतो आणि शुद्ध सोनं बाजूला करतो, त्याची किंमत आपल्याला देतो. आणि जे अशुद्ध आहे त्याचे वळतं करतो. म्हणजे काय होतं? प्रत्येक काही करण्यासाठी, दागिने करण्यासाठी त्यात भेसळ करावी लागते. तर ती भेसळ जी आहे ती बाजूलाच करावी लागते. त्यावेळी शुद्ध सोनं काय होतं? आपल्याला म्हणजे त्याला कळतं की शुद्ध सोन्याचा भाव काय द्यायचा आहे. तर त्याप्रमाणे अगदी तसंच आपल्याला हे चित्त, मन, बुद्धी, चित्त हे काय करायचं आहे? तापवायचं आहे. कशात तापवायचं आहे? जे माझे नैसर्गिक स्वभाव झालेला आहे त्याच्या विरुद्ध काय आहे? भगवंताकडे जे जाण्यासाठी संतांनी सांगितलेला मार्ग आहे की त्याचं नाम घ्या, त्याला करता म्हणा, सगळी कर्म त्याला अर्पण करा, मी करतो असं म्हणू नका. तेव्हाच तो काय करेल? आपल्याला निष्काम कर्म, निष्काम उपासना हे करत राहा. निष्काम याचा अर्थ कुठलीही मला इच्छा नाही, त्याच्या इच्छेने त्याची इच्छा तीच माझी इच्छा. तर त्यामुळे निष्काम कर्माने मलदोष जातो, निष्काम उपासनेने विक्षेप दोष जातो आणि चित्त शुद्ध आणि शांत झालं की तिथेच चैतन्याचा काय होतं? प्रगटीकरण होतं. म्हणजे काय? तिथेच आपल्याला देव भेटतो. ही सगळं काय सांगतं? हे सगळं आपल्याला संत ग्रंथ सांगतात. आता इथे सगळी काय हवी? श्रद्धा हवी. करता करविता तो आहे. प्रत्येक कर्म त्याच्या अनुसंधानात करणं. आमचे डॉक्टर काका काय म्हणतात की कर्माच्या सुरुवातीला नाम घ्यायचं, कर्माच्या मध्ये नाम घ्यायचं आणि कर्माच्या शेवटी पण नाम घ्यायचं. म्हणजे ते सगळं काय आहे? त्याच्या अनुसंधानात झालेलं कर्म आहे. मग आपण त्या कर्माला जबाबदार नाही. असं आपण काय करायच्या? या काही प्रक्रिया वापरायच्या जेणेकरून आपली शुद्धी होईल. आता हा अंतर्यामी सृष्टीत शिरला आणि तोच आपल्या नियमन करतो आहे. आता हे नियमन जर तो माझ्या हृदयात राहूनच करतो आहे तर तो आतच आहे ना, तो अंतर्यामीच आहे ना. मग त्याला न ओळखता मी सतत बाहेरचं दर्शन घेते आहे. तर हे दर्शन घेण्यापेक्षा आतच तो बसलेला आहे, तो साथ देतो आहे, त्याला प्रतिसाद देणं म्हणजे काय? सतत आपलं सगळं जे काही चाललेलं आहे, जीवाचे जे जे काही कर्म चालू आहेत ती त्याला अर्पण करणं. आणि इथे हे सांगितलेलं आहे की जीव ब्रह्मैक्य सिद्धीसाठी आपल्याला चित्तशुद्धी, चित्त शांती हा सर्वात मोठा टप्पा आहे. म्हणून भक्तीच्या भाषेत म्हणतात की देव पहावया गेलो, देवची होऊनी ठेलो. हा अनुभव येतो. तुकाराम महाराजांना तो आलेला आहे की मी देवासाठी, पांडुरंगासाठी सगळं केलं, त्यांनी मला काय केलं? त्याचाच साक्षात्कार करून दिला. आणि हेच मनुष्य देहातील जीवाचं काय आहे? परम कर्तव्य आहे आणि सार्थक हेच आहे. आता चौथं चरण आपण बघूया. शेवटचं चरण आहे तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळियांचा. हे चौथं चरण आहे. तर त्याच्यात तुकाराम महाराज म्हणतात हाच चक्रपाणी सर्व बलवानांमध्ये शिरोमणी आहे. त्यामुळे त्याच्या संगतीने ब्रह्मरूपी मूळ घराला मला निर्विघ्नपणे जाता येईल. निर्विघ्न म्हणजे काय? कुठलंही अडथळा न येता माझा प्रवास सुखाचा व्हावा, हॅपी जर्नी. असं मी कुठल्याही प्रवासाला चालले की मला मिळत असतं ना, तसं इथे आपल्याला तुकोबा सांगताय की माझ्या ब्रह्मरूपी मूळ घराला जर मी निर्विघ्नपणे जायचं असेल तर मला संग कुणाचा करायला पाहिजे? तर याचाच फक्त करायला हवा. कारण तो काय आहे? चक्रपाणी बलवान आहे. आता यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, म्हणजे लीला विग्रहाने
जन्म घेणे हे त्याचं काय आहे, बळ आहे. त्याला कर्मविग्रहाने जन्म नाहीये, तो सगळा आपल्याला आहे. तो लीला विग्रहाने घेतो. रामावतार झाला, कृष्णावतार झाला, हे सगळं लीला विग्रह आहे. धर्माचं रक्षण करण्यासाठी तो हवं त्यावेळी जन्म घेऊ शकतो. जन्म हे त्याचं स्वाधीन आहे, त्याच्या हातात. कुठल्या देहात जन्मायचं हेही त्याच्या स्वाधीन आहे. संत सज्जनांचं रक्षण करण्यासाठी तो जन्म घेतो. जीवाला सद्गुरु प्राप्तीची सोय व्हावी याच्यासाठी तो काय करतो, सगळी व्यवस्था करतो. म्हणजे ही ईश्वरी व्यवस्था ही किती महत्वाची आहे. हे आपलं बल आहे का, सद्गुरु प्राप्ती हे त्यांनी ती व्यवस्था करून ठेवलेली आहे, त्यामुळे आपल्याला ती मिळते. हे सगळं तो करतो. तो कधी शास्त्राने प्रबोधन करतो, कधी शस्त्राने रक्षण करतो. हे दोन्हीही तो करतो. म्हणजे हे दोन्ही बल त्याच्याचकडे आहे. रामाने धनुष्याने केलं, कृष्णाने सुदर्शन चक्राने केलं. पण हे सगळं बल कुणाचं आहे, गीते आपण बघतो अर्जुनाचा सारथी कोण झालं, भगवंत झाले. कारण का, तर त्याला काय करायचं होतं, युद्धासाठी प्रवृत्त करायचं होतं. कारण ते काय होतं, धर्माचं रक्षण करायचं होतं. यासाठी सगळं जबाबदारी कुणाची असते, तर या भगवंताची असते. त्यामुळे कृष्णाने अर्जुनाला काय दिलं, गीतेचं ज्ञान दिलं. असं हे देव आणि भक्ताचं नातं अतिशय मनोहर असतं. आता इथे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणतात, ते एकवटुनी जे क्षणी अनुसरले का माझी हे पाहणी, तेव्हाच तयाच्या चिंतवणी मजची पडली. ज्ञानोबांनी म्हटलंय की तो ज्या क्षणी माझ्याशी एक होऊन माझे सतत भजन करतो, त्या क्षणी मी त्यांची चिंता वाहतो. इतकी हमी कुणी दिलेली आहे, भगवंतानी दिलेली आहे. द्रौपदीने नुसती हाक मारली, वस्त्रावतार हा काय घेतला, त्याने अवतार घेतला आणि अखंड वस्त्र पुरवली. म्हणजे हे सगळ्या कथा आपल्याला काय सांगतात, फक्त त्याच्या स्मरणाने, त्याच्या अनुसंधानाने तो मला काय करतो, वेळोवेळी हिताचा मार्ग दाखवतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध लोभ नासे तृष्णा माया, गाता गुण तया विठोबाचे. अशी आपली जर मनोरचना झाली तर ते ब्रह्मरूपी मूळ घर जे निरंजन आहे, तिथे भक्त काय होतो, विसावतो, विश्रांती घेऊ शकतो. आता आपण याचं सांगता करूया. या चारी चरणांचं चिंतन आपण पाहिलं तर समर्थ म्हणतात, सकल धर्मा माझी धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. प्रेम स्वरूप भक्तीच्या स्वरूपात या चक्रपाणीच्या नामात राहणं, त्याच्या सगुण रूपाचं ध्यान करणं आणि तत्वरूपाने चिंतन करणं हे जीवाचं काय आहे, परम ध्येय आहे. तेव्हाच हा मर्त्य जीव अमर होईल, म्हणजे अमृत तत्वाची त्याला प्राप्ती होईल. आता ती प्राप्ती या चिंतनाद्वारे माझ्यासह आपणा सर्वांना सद्गुरु कृपेने व्हावी, ही आपण या चातुर्मासाच्या निमित्ताने प्रार्थना करूया. भक्ती करून विभक्ताचा भक्त होण्याचा प्रयत्न करूया. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून अखंड त्याच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करूया. आणि गोरोबा काका, संत गोरोबा काका काय सांगतात, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. अशी आपली सर्वांची मनोरचना व्हावी याचा आशीर्वाद सद्गुरूंकडे मागू, तुकोबांकडे, ज्ञानोबांकडे मागूया. झालेली चिंतन सेवा ही सद्गुरु चरणी अर्पण करते. रामकृष्ण हरी. वैशालीताई, आजचं आपलं प्रवचन अतिशय सुंदर झालं. मला वाटतं सर्व श्रोत्यांना खूप मार्गदर्शनपर झालं. आता थोडक्यात पण खूप महत्त्वाचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम. चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी यांच्यातर्फे मी आपल्या प्रवचनकार आदरणीय वैशालीताई इनामदार यांचं मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर चातुर्मास उत्सव समितीच्या ब्रह्मपुरीच्या सर्वा आदरणीय परमपूज्य सविताताई खरवडे
यांनी आम्हाला प्रवचन सेवा दिली त्याबद्दल त्यांचेही मनापासून मी आभार मानते. आणि तुम्ही सर्व श्रोते आपणही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि आजचा आपला हा प्रवचनाचा कार्यक्रम इथेच संपूर्ण झाला असं मी जाहीर करते. रामकृष्ण हरी.